निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन जनजागृती करत आहे आणि प्रशासनाच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत कडाक्याच्या थंडीमध्ये देखील एका तरुणीनं आपलं पहिलं मतदान जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। मतदानाचा हक्क बजावणारी ही तरुणी आरुषी भट आहे, ती आपल्या सोबत आहे। सकाळीच मतदान केलंय, काय भावना आहे आणि लोकांना काय आव्हान असेल? मी पहिल्यांदाच वोट केलंय म्हणून मी खूप जास्त एक्साइटेड होते। सगळ्यात आधी तयार होऊन मी आले आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांना वोट द्या। मतदान केंद्रावरती जाताना कुठे कुठे नोंदणी केलेली आहे आणि किती वेळामध्ये मतदान करून बाहेर आलीस? मी 10 मिनिटात मतदान करून बाहेर आले, कारण की आता सकाळी लवकर आले म्हणून जास्त रश नव्हता इकडे, तर सगळी चेकिंग करून मग वोट देऊन आले। मतदान केंद्रावरती सर्व सोयी सुविधा आहेत का? प्रशासनानं सगळी व्यवस्था केलेली आहे? हो, सगळं केलेलं आहे, खूप चांगलं केलं। आपल्यासोबत या तरुणीचे पालक आहेत। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देत सकाळीच लेकीला मतदान केंद्रावरती घेऊन आलात। तुम्ही तर मतदान केलेलाच आहे, लेकीचं करून घेतलेलं आहे। नागरिकांना काय आव्हान आहे? नागरिकांना एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार किंवा आपलं कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे। आपल्यासोबत या तरुणीची आई आहे। हिंदी आप भी यहाँ पर आए हैं, पहली बार वोट किया है आपके लड़की ने, तो आप सभी महिला या फिर सभी मतदारों से क्या कहेंगे? मैं सबसे यही कहना चाहूँगी कि सभी को वोट करना चाहिए, क्योंकि वोट करना जो है हमारा अधिकार ही है, हमारा कर्तव्य है कि हम सभी लोग जो है वोट दें और अच्छे से अच्छा कैंडिडेट जो है यहाँ पर हम चुनकर लेकर आए, जो हमारे नक्कीच आपण जर पाहिलं तर ही तरुणी होती आणि तिचे आई वडील होते। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजवायला पाहिजेत, असं काहीसं आवाहन या सगळ्या मतदारांनी केलेलं आहे आणि साम टीव्ही देखील तुम्हाला हेच आवाहन करत आहे। लोकशाहीच्या उत्सवामध्ये या सहभागी व्हा आणि मतदानाची टक्केवारी वाढवा। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।